रामकृष्ण हरी. मंडळी, वारी वारी हा शब्द आपण नेहमी ऐकतो. आरतीमध्ये सुद्धा आहे ना, वारी वारी जन्म मरणाते वारी. इथे आपल्याला सहज समजून जातं वारी म्हणजे निवारण, अशा अर्थाने तो शब्द वापरलाय. पण निवारण नक्की कशाचं आणि ही वारी म्हणजे काय? संस्कृत मध्ये वारी या शब्दाचा अर्थ आहे पाणी किंवा पाण्याचा प्रवाह. पाण्याला देखील वारी असं संस्कृत मध्ये म्हणतात. जे पाणी प्रवाही असतं ते नेहमी शुद्ध असतं आणि म्हणून आपण एका प्रवाहाने जात असतो. आपण भक्तीच्या प्रवाहामध्ये जातो आणि आपण स्वतःला शुद्ध करून घेत असतो. म्हणून आपण जे पंढरपूरला जातो त्याला वारी असं म्हटलेलं आहे. स्वतःला प्रवाहामध्ये नेऊन शुद्ध करण्याची, त्या प्रवाहाचा एक भाग होण्याची आपली जी परंपरा आहे त्याला वारी असं म्हणलेलं आहे. आणि ही वारी पंढरपुरापर्यंत गेल्यानंतर ती चंद्रभागेमध्ये म्हणजे पांडुरंगाच्या चरणी विलीन होत असते. आणि म्हणून वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या ठिकाणी आपल्या मनाचा भक्तिभाव हा शुद्ध झाला पाहिजे आणि शुद्ध भाव जिथे असेल तिथे जीवन शुद्ध असतं असे आमचे संत सांगतात. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या संकटांची, दुःखाचं निवारण करणारा प्रवाह म्हणजेच वारी. त्या वारीला जो जातो तो वारकरी.